नमस्कार मित्रांनो, मी संदीप इरानबे, चित्रपट कला दिग्दर्शक. आपल्या इरानकी टॉकीज रॅपिड शो मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. नमस्कार. नमस्कार. आता राजू बावडेकर आहेत आपल्या सोबत. त्यांनी भरपूर चित्रपट, मालिका, एकांकिका भरपूर गोष्टींना काम केलेले. विजय पटवर्धन फाउंडेशन मार्फत ते भरपूर काम करत आहे, चांगलं काम करत आहे. आणि राजू विजू आपलं सोशल मीडियावरती आपल्या ईश्वरामूर्ती त्यांची एक छान एक सिरीज चालू आहे, ती आपण नक्की पहा. तुम्हाला जास्त पुढे काम आवडतं, रंगभूमी का कॅमेरा? कॅमेरा. कॉमेडी का सिरियस भूमिका? कॉमेडी. अजून कॉमेडी. मालिका आणि चित्रपट? मालिका. एक टेक आणि रिटेक? एक टेक. एक टेक. वा. कारण काय असं पहिला टेक जो होतो ना, तर तो सगळ्यात उत्तम असतो. कधी म्हणजे 4 टेक घेतात हे लोक, कारण लावताना पहिल्याच आहे होतात. त्याचं समाधान. स्क्रिप्टची इम्प्रोव्हायझेशन. सोशल मीडिया, टीव्ही, सोशल मीडिया. आवडतं दिग्दर्शक? एक सांगायचं का 2 सांगायचं? एक सांगा, समाज जर दुसरा सांगितलं तरी चालेल. आता काय आलंय, मी डेली सोप जास्त केली बरं. आणि नाटकामध्ये माझा आवडता दिग्दर्शक वेगळा आहे आणि डेली सोपचा वेगळा आहे. नाटकाचा अर्थ तर विजय पटवर्धन. कधी त्याच्यावर जास्त नाटकं केली म्हणजे रंगभूमीवर आहे. ती बाकीची वेगळीची. आणि डेली सोपला मंदार देवस्थान. चहा कॉफी? कॉफी. सकाळचा माणूस की रात्रीचा? सकाळचा. सकाळचा. रात्रीचा? सकाळी उठायला उशीर होईल काय मला शेड्यूल. सर्वात जास्त गोष्ट कुठे करतात? बस्ती करता की शांत बसता? मस्ती. बस्ती. हाती ते आपण समाज येतो. त्याच्यामुळे तो करते की तसं कॅरेक्टर मिळालं तर कसं काय? मजा. जर अभिनेता नसतं तर तुम्ही काय झाला असता? कुठला व्यवसाय निवडला असता? तर विजय म्हणला की क्रिकेट माझं उत्तर असतं, पण ते दुसरं आहे. पहिलं मी बँकेत कामाला होतो, तर मला तिथे लोकांना आवडत नाही, अशा ठिकाणी काम करायला मला आवडायचं. कॅशियर म्हणून. कॅशियर. हा. आणि की आमच्या वेळेस कम्प्युटरायझेशन वगैरे काही नव्हतं, असं नाव आता नाही. तर त्याच्यामध्ये टचवूड म्हणजे त्या लक्ष्मीची ग्रुप आहे, मला कधी फरक लागला नाही कॅश होऊन कित्येक वर्ष बसून. पण रेग्युलर आयुष्यातून तुम्ही एकदम क्लिअर येतात. हा, म्हणजे बोलण्यात, कामात, बाकी गोष्टी चांगली ती सवय लागलेली आहे. हा, मी बायको चिडते की जराही माहोली नाही. मारे आता हळू व्हायला लागेल तसं. ते नंतर नाही, ते स्वभाव नाही. एखादा स्वप्नातला रोल की हा मला यायला पाहिजे आता. हे पॉडकास्ट सगळे दिग्दर्शक निर्माते ऐकत असतील तर माझी एकच इच्छा आहे, पण तो डेली सोप मध्ये पाहिजे. अच्छा. मला का माहित नाही, मला डेली सोप बघणं जास्त आवडतं. तो दिसला पाहिजे त्याच्यावरती. नाही, दिसायचा प्रश्न नाही, त्याच्यामध्ये पण गंमत आहे. तुम्हाला रोज वेगवेगळं काहीतरी करता येतं. म्हणजे तुम्ही काय पिक्चर नाटकाचं करता येतं, पण ते तेवढं होत नाही. त्याच्या बाहेर जाता येतं. ते बाहेर जातात. तुम्हाला तिथे रिटेकची सोय आहे, म्हणून मी म्हणतो. तर मला प्युअर व्हिलन करायचं आहे. बरं, क्या बात आहे. वेगळा एकदम असू शकत नाही असा माणूस. हवे प्युअर व्हिलन. ब्लॅक शेप, ब्लॅक शेप, ग्रे पण नाही. एका शब्दात म्हणजे राजू बावडेकर नक्की काय? स्वप्नारू. स्वप्न. बरं. मला आवडतं स्वप्न बघायला. अच्छा. आणि जवळचा मित्र अर्थात ते पडवतो. हा, म्हणजे क्या बात आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. तुम्ही आलात आपल्या कार्यक्रमात. आपलं सहर्षण स्वागत आहे आणि मनापासून आभार आहे की तुम्ही आम्हाला खूप हसून खेळून एक गोष्ट सांगितली आहे. धन्यवाद. आपले पुन्हा या कार्यक्रमात स्वागत आहे. धन्यवाद. आणि मला एक सांगायचं आहे की संदीपजींचे पॉडकास्ट सगळे मी बघत असतो. वेगवेगळ्या लोकांना घेऊन तुम्ही जे प्रश्न विचारता, कोड्यात न टाकला नाही. सगळ्यात महत्वाचं आहे, कारण काही लोकांना सवय असते मुद्दाम कोड्याचे प्रश्न विचारले, पण तरी सुद्धा तुमच्या पॉडकास्ट मध्ये लोक मनापासून बोलतात. त्यामुळे त्यासाठी यांनाही क्रेडिट आहे. त्याच्या स्टेजवर असतो तर यांच्यासाठी टाळ्या मागितल्या असत्या, तर मी एकटं टाळ्या मागत. थँक्यू. धन्यवाद.